या सभागृहाचं वैशिष्ट्य असं आहे की नेहमी जेवढी निमंत्रित असतात ते सगळे येतात. आज शेवटच्या क्षणी 4 जणांचे फोन आले, मी येऊ शकत नाही, तेवढे 4 खुर्च्या रिकाम्या ठेवले. आणि ज्यावेळी इथे मी पहिला कार्यक्रम केला होता गाण्याचा, ताईंचा 50वा कार्यक्रम होता, त्यावेळी आतमध्ये 75 आणि बाहेर 75 आणि हे आमचे रेडकर साहेब त्यांनी एक एक्स्ट्रा माईक बाहेर लावला. सभागृहाच्या व्यवस्थापकांनी अशोक बक्षी म्हणून आहेत, त्यांनी बाहेर 75 खुर्च्याची व्यवस्था केली. त्यावेळी 75 + 75 अशी मंडळी असेल. एवढी उपस्थिती नेहमी असते आणि कसं आहे उपस्थितीच्या बाबतीत कधी आम्हाला त्रास पडत नाही. पण एखादी कमी उपस्थिती असेल ना तरी त्याचा उपयोग आपल्या पुलंसारखी व्यक्ती एक वेगळ्या प्रकारे करून घेते. अरुण दाते सगळ्यांना माहिती आहे. अरुण दातेंनी एक आठवण सांगितली, स्वतः व्हिडिओ केलाय, काही सुनी नाही. अरुण दाते म्हणाले, मी ज्यावेळी मुंबईत आलो पहिल्यांदा इंदूरहून, त्यावेळी मला कोणी ओळखत नव्हतं, नावही कोणाला माहिती नव्हतं. पण त्यांचा पहिला प्रयोग जो ठेवला होता त्याला अतिशय तुरळक उपस्थिती होती अरुण दातेंच्या, कारण कोणाला माहितीच नव्हती. पण त्यांनी लिहिलंय की व्हिडिओ सांगितलंय की माझं सुदैव असं की माझ्या पहिल्या प्रयोगाला साक्षात पु ल देशपांडे होते. तर मला की पॅलेडो सुरू व्हायच्या आधी जाऊन त्यांना नमस्कार केला, आपले आशीर्वाद असावेत वगैरे. पण म्हणत मी पुलांना विचारलं की माझ्यासारख्या माणसाचं नाव कोणाला माहिती नाही, उपस्थिती काही नाहीये, मग तुम्ही ह्या माझ्या कार्यक्रमाला कसे काय आले? मुलं म्हणाले, हो दाते, गेले महिनाभर माझी तब्येत बरी नाहीये, डॉक्टरांनी बाहेर पडायला मनाई केली आहे. तर काल मी फॉलोअपसाठी गेलो होतो आणि डॉक्टरांना विचारले किती दिवस चालायचं. डॉक्टर म्हणाले, सगळ्यांना उद्यापासून तुम्ही बाहेर पडायला सुरुवात करा, थोडं थोडं बाहेर जा, फक्त एक पथ्य पाळा की जिथे कमी गर्दी असेल त्या ठिकाणी म्हणून फुलं आहे तसं कमी गर्दीचं आम्हाला कधीच हे झालं नाही. असं आम्ही मिनी थिएटरला कार्यक्रम केला होता ठाकरेला, तिथे अक्षरशः म्हणजे वाईट वाटतं की लोक आम्हाला बोलवलं होतं, तिथे आधी 210 काही कपॅसिटी तेवढी माणसं होती. असं आपल्या सभोवती एवढा आनंदाचा डोह भरून आहे आणि ह्या डोहातला प्रत्येक तरंग हा आनंदाचा, म्हणजे एवढ्या आनंदाचा असतो की हा आनंद स्वतःच आनंदी होऊन गेलेला आहे. तर असा हा अनेक साहित्यिकांनी, कलाकारांनी आपल्याला दिलेला आनंदाचा ठेवा आहे. तुकाराम महाराज परमेश्वर भेटीसाठी अगदी आसुसले होते, तसे आम्ही सुद्धा आपल्या सारख्या सर्व रसिकांच्या भेटीची अगदी उत्कटतेने वाट पाहत असतो. आणि ह्या आनंदाच्या डोहातला प्रत्येक थेंब आपल्या सर्वांना नक्कीच आनंदी करेल. ह्या कार्यक्रमाची इथे संधी दिल्याबद्दल कोमल सापनच्या कार्यवाह कीर्ती पाटसकर त्या अगदी बघितल्याबरोबर त्यांच्याकडे बघितलं की आपण प्रसन्न होऊन जातो, इतकं त्यांचं रूप आणि गुणांचं त्यांच्यात संगम झालेला आहे. त्याचप्रमाणे अनुराधाताई आज इथे आलेल्या आहेत, रचनाताई आहेत, वंदनाताई आहेत, रामदास सर, बरेच सगळे मान्यवर इथे आहेत. त्यांच्यासमोर मला थोडंसं म्हणजे कार्यक्रम साधा, एवढ्या साहित्यिकांच्या पुढे आपण आता कार्यक्रम साहित्याचा करायचा आहे, त्यामुळे थोडंसं दडपण आहे, पण ठीक आहे, आपल्या सर्वांच्या सहकार्याने होऊन जाईल. असो. काव्यशास्त्र विनोदेन कालो गच्छति धीमतां व्यसनेषु च मूर्खाणां निद्रया कलयेन वास. शाळेत असताना सुभाषित आपल्याला अजून एक डोक्यात आहे. काव्यशास्त्र विनोदामध्ये जाणकार मंडळींचा वेळ जातो आणि मूर्ख लोकांचा वेळ व्यसन करणं, भांडणं करणं यामध्ये सगळ्या जात असतो. झोपा काढणं, अर्थात आपण सगळे पहिल्या कॅटेगरीचे माणसं. तर काय आपण मला नाही वेळा वाटतं आपण खरंच भाग्यवान आहोत की आम्ही महाराष्ट्रामध्ये जन्मलो, कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये दिग्गज अशा अनेक व्यक्ती होऊन गेल्या आणि सध्या देखील आहेतच. आणि अगदी नावं घ्यायची, किती नावं घ्यावी, अगदी प्रातिनिधिक स्वरूपात बोलायचं झालं ना तर लेखक म्हटलं राम गणेश गडकरी, कवी कुसुमाग्रज, नाटककार वसंत कानेटकर, अभिनेते प्रभाकर पणशीकर, वक्ते, आचार्य अत्रे, नाटककार, आचार्य, विचारवंत शिवाजीराव भोसले, पुढारी, मधु दंडवते, शास्त्रज्ञ, जयंत नारळीकर, खेळाडू, सुनील गावस्कर, नाट्य निर्माते, मोहन वाघ, चित्रपट निर्माते, राजा पणसरे, गायक, लता मंगेशकर, संगीतकार, श्रीनिवास काळे आणि अशी शेकडो नररत्ने. आणि एक नाव जे घेतल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही, आपल्या सगळ्यांचे लाडके मधुभाई उर्फ मधु मंगेश कर्णे. त्यांच्या आपल्या कोमल सापळेचे ते संस्थापक सगळे काही आहेत. मला आनंद झाला असता, त्यांच्या वयाप्रमाणे त्याचा बाहेर करू शकत नाही फार जास्त. तर मधुबाईचा आशीर्वाद नेहमीच असतो.
आणि मी भाग्यवान म्हणजे एकदा मी गोव्याला चाललो होतो ट्रेननी आणि माझ्याच कंपार्टमेंटमध्ये मधुबाई होते, त्यामुळे भरपूर गप्पा मारायला मिळाल्या. एरवी आपल्या ट्रेननी जाताना कधी किती लेट मला त्यावेळी वाटत होतं की ट्रेन आणखी लेट व्हावी, तेवढे जास्त बोलता येईल म्हणून असं. खरंय, आपल्या प्रतिभेच्या रंगाने आणि कल्पकतेच्या सुराने कलेला नवीन साथ चढवणाऱ्या निवडक कलाकारांच्या मध्ये गदिमा आणि बापूजी म्हणजे सुधीर फडके यांचा समावेश केल्याशिवाय ही यादी पूर्णत्वाला जाणारच नाही. मराठी मनाच्या गाभाऱ्यामध्ये गेली 6 दशकं या द्विमूर्तींचे शब्द सूर अखंड निनादत आहेत. अवीट गोडीच्या सुरांमध्ये, भावमधुर शब्दांमध्ये आणि मनाला स्पर्शणाऱ्या आविष्कारांमध्ये मराठी रसिक चिंब चिंब भिजत आहे. या कलाकारांनी ऐहिक जगातून जरी एक्झिट घेतली असली आणि त्याला अनेक वर्ष झाली असली तरी त्यांच्या कलाकृतीच्या चांदण्यांची जादू अजिबात कमी झालेली नाही. आपण ज्यावेळी साहित्यिकांच्या बद्दल बोलतो त्यावेळी सगळ्यात प्रथम आपल्या ओठावर नाव येतं ते आपल्या सगळ्यांचे लाडके पु ल अर्थात पु ल देशपांडे. पु ल किती चतुरस्र व्यक्तिमत्व होतं आणि खळखळून हसवणारे असे त्यांचे विनोद आणि जबरदस्त निरीक्षण शक्ती पुलंची. बरोबर म्हणताय. पुलंचं गडगोड आपल्या आयुष्यामध्ये घर करून बसतात आणि अगदी आपल्या आजूबाजूला त्या व्यक्ती वावरतात असं आपल्याला वाटतं. पुलं हे केवळ लेखकच नाही तर ते समाजाचा आरसा होते आणि त्याच्यात पडणारी सर्व चित्र त्यांनी गोड गोजिरी करून दाखवली आणि आपल्या आयुष्याचे अनेक सुंदर क्षण त्यांनी आपल्या पदरी घातले. त्यामुळे आपलं आयुष्य बहारदार झालं आणि मला तर असं ईश्वराकडे मागावंसं वाटतं की पुढील पिढ्याही पुलंच्या साहित्याच्या व्यासंगी राहावं. एवढं ईश्वराकडे मी नेहमी मागते की त्यांनाही त्यातली गोडी आणि विनोद त्याचं त्यांनाही ते आनंद घेऊ देत. एकदा असं झालं की 1955 मध्ये आकाशवाणीवरती पुलं कार्यक्रम प्रमुख असे होते आणि संचालक पुलंना म्हणाले की 2 ऑक्टोबरला आपल्याला काय कार्यक्रम आपण करूया. 2 ऑक्टोबरला गांधी जयंती असते सगळ्यांना माहिती, तर काय कार्यक्रम आपण करूया. पुलंचे प्रासंगिक विनोद म्हणजे असे असतात पटकन त्यांना सुचतं बोलायला. ते म्हणाले की मला असं वाटतं की गांधीजींना मौन फार प्रिय, त्यामुळे आकाशवाणीने अख्खा दिवस मौन पाळावं, कोणत्याही प्रकारचा कार्यक्रम करू नये. तर असे हे विनोद आणि असं पटकन सुचणं हे पुलंच करू झाले. अर्थात त्यांनी कार्यक्रम केला. केंद्र संचालकासकट सगळ्यांना खूप हसू आलं त्याचं. आणि पुलंचं निरीक्षण शक्ती एवढी जबरदस्त ना, त्यांनी एका पुस्तकात लिहिलंय की वर्तमानपत्र उघडलं की गुन्हेगारीच्या बातम्या जास्त दिसतात आणि त्या गुन्हेगारीच्या बातम्यामध्ये ठरलेली नावं असतात. ती नावं म्हणजे बबडू, पाक्या, कन्हाल्या, याकूब वगैरे अशी ती ठरलेली नावं असतात. ते म्हणाले की कधीतरी अशी बातमी तुम्ही दरोडेखोर किंवा चोरीची वाचली आहे का? फॉर एक्झाम्पल गणेश बर्वे, नितीन कुलकर्णी या 2 नामचीन गुंडांनी मध्यरात्री रेल्वेच्या यार्डात प्रवेश करून तिथल्या रखवालदाराचा खून केला आणि रेल्वेच्या वॅगनमधला माल लुटून नेला. अशी बातमी कधीतरी वाटते का? मुलं म्हणतात बर्वे, साठे, जोशी, आपटे, ठाकूर, कुलकर्णी ही सगळी सरदेसाई वगैरे ही मंडळी जास्तीत जास्त काय गुन्हा करतील? काय गुन्हा करतील? ऑफिसच्या कामासाठी जर बाहेर पाठवलं तर बसनी जातील आणि टॅक्सीचं भाडं क्लेम करतील. यापेक्षा जास्त गुन्हा त्यांच्या हातनं अजिबात होऊ शकत नाही. किती खरं निरीक्षण आहे त्यांचं म्हणून. आणि त्या उलट गालातल्या गालात हसवणारे विनोद म्हणजे आमचे चिवी जोशी. शाळेत असताना चिवी जोशींचे अनेक धडे असतात, सध्या तर बहुतेक नसावे. चिमणरावांचं चराट हा धडा असायचा पूर्वी. आणि चिमणराव आणि गुंड्याभाऊ ही जोडी चिवी जोशीने अगदी अजरामर करून ठेवली. एकदा काय होतं, गुंड्याभाऊ आजारी पडतात आणि डॉक्टर त्यांना सांगतात की तुम्हाला हाय ब्लड प्रेशर आहे, तुम्ही जिना चढू नका अजिबात. जिना उतरला तरी चालेल पण जिना चढू नका. कसं आहे, चिमणराव आणि गुंड्याभाऊ ही जी मालिका होती ती ब्लॅक अँड व्हाईट टीव्हीच्या जमान्यात होती, पण ती इतकी लोकप्रिय होती की अमराठी माणसं देखील बघत असत. आणि ऑफिसमध्ये चर्चा गुंडे भाऊ आहेत त्यांना भले ते म्हणता येत नसेल पण त्यांना खूप आवडायची. आणि ताई आता म्हणाला तसं शाळेत असताना धडा होता
मला वाटतं 7वी 8वीत होता. त्याच्यामध्ये डॉक्टर सांगतात गोल चौकोनी चेहरा करून बाहेर जाऊ नका, जिना चढू नका, उतरायला हरकत नाही. तो विनोद कळला नव्हता तेव्हा, कारण जिना चढलाच नाही तर उतरणार कसा. हा विनोद कळेपर्यंत नोकरीला लागलो, तो विनोद कसा कळणार. तसं आणखी आपण नाव मगाशी आपण जी फार प्रातिनिधिक स्वरूपात नावं घेतली. आचार्य अत्रे म्हणजे काय बोलायचं. आचार्य अत्रेंचं मला 11वीत असताना एक पुस्तक वाचलं होतं, मी कसा झालो. त्यामध्ये आचार्य अत्रेंनी लिहिलं आहे की सोपं बोलणंही खूप कठीण असतं आणि कठीण बोलणंही खूप सोपं असतं. तसंच सोपं लिहिणंही खूप कठीण असतं आणि कठीण लिहिणंही खूप सोपं असतं. हे आपण बोलला त्याच्यावरच मला असं वाटतं की या वाक्याचा प्रभाव तुमच्यावरती आहे. कारण शेअर बाजार या विषयावरती लोकसत्तामध्ये तुमचे लेख अतिशय सोप्या भाषेमध्ये लिहिलेले असायचे आणि तुमचे टीव्हीवरचे आणि रेडिओवरचे कार्यक्रम सुद्धा मी ऐकलेले आहेत त्यावेळेला. तर ते अगदी म्हणजे असं वाटायचं की आपण माझघरात बसून गप्पा मारतोय असा तो विषय अर्थशास्त्राचा आणि शेअर बाजाराचा तुम्ही सोप्या भाषेमध्ये एवढा अवघड विषय सगळ्यांना नीट समजावून देत असत. माझं कौतुक बाजूला राहू दे, कारण विषय माझा नाहीये. गोविंदाग्रज यांनी आईची महती एवढ्या छान शब्दामध्ये सांगितली आहे. होय ना, किती साधे सोपे शब्द किती प्रभावी असतात बघा. गोविंदाग्रज म्हणजेच आपले राम गणेश गडकरी. ते म्हणतात, हे हृदय कसे आईचे मी उगाच सांगत नाही, जे आनंदेही रडते दुःखात कसे ते होई. आईला बघा दोन्ही वेळेला आनंद खूप झाला तरी खूप डोळ्यातनं पाणी येतं, दुःखाचा विचारच नका. ते इतकं सोप्या शब्दामध्ये गोविंदाग्रजांनी लिहिले. मग आपण म्हटलं विविध क्षेत्रातली मंडळी, लेखक, कलाकार, नाटककार, निर्माते, सगळ्या प्रकारची मंडळी आपल्याकडे होती आहेत. आणि त्यामध्ये एक नाव म्हणजे शन्ना नवरे नाटककार. शन्नाचं एक नाटक होतं सूर राऊदे नावाचं, सूर राऊदे. त्यामध्ये ना शंकर घाणेकर हे अभिनेते होते. त्यांची छोटीशीच भूमिका होती, पण शंकर घाणेकरांचं वैशिष्ट्य म्हणजे छोटी भूमिका असेल तरी सुद्धा ते छाप पाडून जात असत. तर त्या सूर राऊदेमध्ये शंकर घाणेकरांना खेड्यातल्या एका डॉक्टरचा कंपाऊंडर अशी ती भूमिका होती, खेड्यातल्या डॉक्टरचा कंपाऊंडर. तर आणि शंकर घाणेकरांचा आवाज थोडा अनुनासिक होता, जो विनोदी भूमिकेला पोषक असतो. तर प्रसंग असा दाखवलाय की हे कंपाऊंडर शंकर घाणेकर आणि एक समाजसेवक दोघे बोलत असतात. आणि ते बोलता बोलता शंकर घाणेकर कंपाऊंडर सांगतात समाजसेवकाला, माझ्या वडील नेहमी म्हणायचे, जिथे आधीच प्रकाश आहे तिथे जाऊन मेणबत्ती लावण्यापेक्षा जिथे अंधार आहे तिथे जाऊन मेणबत्ती लावावी, म्हणजे अंधाराला जेवढा आनंद होतो त्यापेक्षा जास्त आनंद मेणबत्तीला होतो. समाजसेवक म्हणतात, खरं रे बाबा तुझे वडील म्हणतात. ते काय करतात तुझे वडील? इलेक्ट्रिसिटी बोर्डात वायरमन होते, शॉक लागून वारले. ते समस्या म्हणतात, खरं रे बाबा इलेक्ट्रिकची कामं जीवावरती रे, धोका शॉक लागतो काय होतो? नाही नाही नाही, त्यांना तसा शॉक नाही लागला. मग मी 11वी SSC ला 11 वेळा नापास झालो, त्या शॉकनी ते गेले. त्यावेळी 11वी SSC होते, आता मी 10वी SSC सगळे. पण ही सगळी मंडळी ना खरं त्यांच्यापासून काहीतरी शिकण्यासारखं आहे. आपण नेहमी म्हणतो न्याय, प्रभाकर पणशीकर, अश्वंत फुलेमध्ये प्रिन्सिपल विद्यानंद, ते कसा न्याय शब्द विचारतात. आपण नेहमी म्हणतो न्याय देवता आंधळी असते, म्हणजे ते काही बघत नाही गरीब कोण श्रीमंत कोण असेल त्याप्रमाणे न्याय देते. पण वसंत कानेटकरांनी न्याय देवता आंधळी असते याचा वेगळ्या प्रकारे अर्थ असा त्याच्यात दाखवला आहे की प्रिन्सिपल विद्यानंद हे प्रामाणिक असतात, काही गुन्हा केलेला नसतात, पण समोर संस्था चालक बदमाश असतात, ते त्यांना तुरुंगवारी घडवतात. तेव्हा प्रभाकर पणशीकर विद्यानंद म्हणतात, न्याय देवता आंधळी असते असं म्हणतात. न्याय देवता खरोखरच आंधळी असते, म्हणून धर्मापासारखे बदमाश तिला हातोहात फसवतात आणि बळी जातात निष्पाप विद्यानंद न्याय देवता. त्यामुळे पणशीकरांचं वैशिष्ट्य म्हणजे सगळे शब्द त्यांचे होतात ना, अतिशय स्पष्ट शब्दात ते उच्चारत असत. आणि दुसरं म्हणजे असं वाटतं ना की जुनी नाटकं त्याच संचामध्ये परत तरी बघायला मिळाली ना. त्याकडे व्हिडिओ वगैरे काही नव्हतं शूटिंग, त्यामुळे त्या संचामधली फारच कमी नाटकं आहेत. पण ती असं वाटतं की ते दिवस परत यावेत आणि केव्हा तरी आम्हाला ते बघायला मिळावी. कधी कधी मला असं वाटतं की आपण विद्यार्थी व्हावं आणि बिंदान मास्तरांच्या वर्गात बसावं, कुणाकडून काय घ्यावं हे त्यांनी शिकवावं आणि वर्गातून बाहेर पडताना बिंदांकडून कवितेची हिरवी पिवळी शाल घ्यावी आणि आयुष्यभरासाठी अगदी समाधानाने अंगावर ओढून घ्यावी.
कधी कधी मला असं वाटतं की साने गुरुजींच्या वर्गात जाऊन बसावं आणि श्यामची आई लिहिणाऱ्या प्रेमळ श्यामला अनुभवावं, त्यांच्या डोळ्यात तापार प्रेम माया अनुभवावी आणि खरा तो एकची धर्म ही शिकवण त्यांच्याकडून घ्यावी. कधी कधी मला असंही वाटतं की बोरकरांच्या वर्गात जाऊन त्यांचे सागरासारखे सागरापरी गहिरे डोळे अनुभवावे आणि हे जी मला त्यांना कळले हो ते तुम्ही मलाही शिकवाल का असं त्यांना विचारावं. कधी कधी मलाही वाटतं की कुसुमाग्रजांच्या वर्गात जाऊन बसावं. कशास आई विजरीशी डोळे उजळत तुझे भाल, रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उषक्काल, ही आठवण त्यांच्याकडून ऐकावी आणि रात्रीच्या गर्भातली उषक्कालाची आशा जागवत निघावं आणि पाठीवर तात्यासाहेबाचा हात असावा. लढ रे पोरा म्हणताना ऐकताना कणा टाकवा. कधी कधी मला असंही वाटतं शांताबाईंकडे जावं आणि ऋतू हिरवा ऋतू बरवा तुम्हाला कुठे भेटला हो ते त्यांना विचारावं आणि त्यांच्याकडून जाणून घ्यावं. कधी कधी मला असं वाटतं की माझे जीवन गाणे लिहिणाऱ्या पाटगावकरांच्या वर्गात एक चक्कर मारावी आणि त्यांना विचारावं की व्यथा असो आनंद असो तुम्ही गात कसे राहता हो, आनंदाच्या रसात नात कसे राहता आणि त्यांच्या चष्म्याआडच्या मिश्किल पण प्रेमळ डोळ्यात खोल खोल डोकावून बघावं आणि शतता प्रेम करावेचं रहस्य त्यांच्याकडून जाणून घ्यावं. कधी कधी असंही वाटतं बालकवींच्या गावी जावं आणि पाय टाकून जळात बसलेला तो औदुंबर अनुभवावा आणि सुंदरतेच्या सुमनावरचे दव चुंबून घ्यावे आणि आनंदी आनंद वेळेच्या झऱ्यात न्हावून निघावं. कधी कधी मला वाटतं की सुरेश भटानं गाठावं आणि चांदण्यात फिरताना त्यांच्याशी संवाद साधावा. दुभंगून जाता जाता मी अभंग कसा झालो हे त्यांच्याकडून ऐकावं. कधी कधी असं वाटतं ग्वाल्हेरला भारा तांबे यांच्याकडे जावं, दिवसभर तिथे राहावं, त्यांच्या कवितेतला गोडवा त्यांच्याकडून अनुभवावा, त्यांच्याबरोबर सायंकाळी मावळत्या दिनकराला प्रणाम करावा आणि तिन्ही सांजा परत ऐकावं आणि पुन्हा पुन्हा भेटण्याचं वचन द्यावं. भारत अमे यांच्या किती सुंदर सुंदर कविता होत्या ना आपण शाळेत असताना आणि त्यांच्या कितीतरी कवितांची पुढे छान छान गाणी देखील झाली. तर मला वाटतं तृप्तीताई शिक्षिका होत्या तर भारत आंबे यांच्या कवितांची एक एक ओळ तुम्ही आम्हाला ऐकवा कारण आपल्याकडे वेळेचं जरा बंधन आहे. एक एक ओळ पुरे अगदी आनंदाने कारण माझे अतिशय आवडते कवी म्हणजे भारत आंबे. लहानपणापासून त्यांच्या कविता ऐकल्या आणि ती त्यांची गाणी झालेली तीही ऐकली. कळा झाला गेल्या जीवा मला की ईश्वरा ठाव्या कुणाला काय हो त्याचे कुणाला काय सांगाव्या. कळा झाला गेल्या जीवा घनतनी शुक्र बघरा जगरी रे खिन्न मनाबा बघ जरा तरी घनतनी ते दूध तुझ्या त्या घटातले काधिक गोड वाटेन कळे. कशी काळना गेली सखे कवेण झाली नदी. तिन्ही सांजा सखे मिळाला तिन्ही सांजा सखे मिळाल्या देई वचन तुला आज पासून जिले अधिक तू माझ्या हृदयाला
आणि लटक्या भांडणाचं हे लहानपणापासून ऐकलं आणि ते खूप आवडतं सगळ्यांना आपल्याला. कधी कधी मला असं वाटतं की खूप काही वाटतं की कवी आणि कविता यांचं प्रेम हृदयात दाटतं. कवी असतात परमेश्वराचे दूत, घेऊन येतात प्रतिभेचं लेणं. तुमच्या माझ्यासाठी जे असतं नक्षत्रांचं देणं. तुमच्या माझ्यासाठी जे असतं नक्षत्रांचं लेणं. ताई लेखिका आहेत, कवयित्री पण आहे, उत्तम शिकवतात आणि गायक आहे. त्याचा विठ्ठल कार्यक्रम असतो 1.5 तासाचा, त्याच्यामध्ये मी निवेदन करतो एक वेगळ्या प्रकारचं असतं, लोकांना आवडतं. गेल्या आठवड्याला मी आपणामध्ये रंधीला कार्यक्रम केला, त्यांचा वर्धापन दिन होता गाण्याचा. फक्त आमचा 1.5 तासाचा कार्यक्रम असतो. आई लोक म्हणाले की 1.5 तास आम्ही देऊ शकत नाही, आणखी पण कार्यक्रम आहे, 1 तास देऊ, फक्त तुम्ही निवेदन करू नका. म्हणजे काय होईल, जास्तीत जास्त गाणी आम्हाला ऐकायला आवडेल. म्हटलं ठीक आहे, काय निवेदन व्हायलाच पाहिजे असं नाही. पण झालं कसं, ऑडियन्स मध्ये वडील म्हणले होते की ज्याने आमचे कार्यक्रम बघितले होते तेवढे, अहो तुमचं निवेदन आम्हाला आवडतं, निवेदन नाही. आता त्यांना काय सांगू की आयोजकांनी सांगितलं निवेदन करू नका. मी म्हटलं आयत्या वेळी सुचलो. त्यांना म्हटलं कसं आहे, एकदा मंगेश पाडगावकरांची चारोळी मी ऐकली होती. मंगेश पाडगावकर लिहितात, प्रेम कधी कुणाचं तराजूमध्ये तोलू नये, कुणी गाणं म्हणत असेल तर आपण तिथे बोलू. म्हणून बोलत असो. आता तुम्ही मंगेश पाडगावकरांचं नाव घेतलं तर त्यांचा एक असा अनुभव आहे मंगेश पाडगावकरांचा की पुणे विद्यापीठामध्ये एकदा साहित्यिक संमेलन भरलं होतं आणि त्या ठिकाणी मंगेश पाडगावकर अध्यक्ष म्हणून होते आणि त्यांची व्यवस्था तिथल्या
एका वसतिगृहामध्ये गेली होती आणि सकाळी उठल्यावरती मंगेश पांडवाकडे उठून बघतात तर अशी बाग होती छोटीशी आणि त्या बागेमध्ये बरीच फुलं फुलली होती. त्याच्यामध्ये एक इतकंसं टपोरं मोठं आणि सुंदर रंग असलेलं फुल त्यांनी बघितलं मंगेश पांडवाकडे आणि ते फुल बघूनच खूप प्रसन्नता वाटली त्यांना. आणि त्यांचा असा स्वभाव होता की आपल्याला झालेला आनंद कोणाजवळ तरी आपण व्यक्त करावा. ते बघत होते तर कोणाला सांगू बरं मी. तर तेवढ्यामध्ये त्यांना एक स्वयंसेवक दिसला, विद्यार्थी स्वयंसेवक. त्याला तरी बोलवलं आणि सांगितलं, बाळ इकडे गेले. अरे हे जे फुल फुललं हे अतिशय सुंदर आहे, काय बरं या फुलाचं नाव सांगशील का तू. तर तो अतिशय रुक्ष आणि अरसिकतेने म्हणाला, सर मला माहित नाही, मी केमिस्ट्रीचा विद्यार्थी आहे. खरे काय काय माणसं असतात ना ती आनंद घेण्याचं देव त्यांच्या नशिबात घातलेलंच विसरलेलं असेल. पण याच्यावर आपले फुलंनी वेगवेगळ्या फुलाविषयी कितीतरी वेगवेगळी क्रियापदं आणि वेगवेगळे विशेषण वापरली आहेत आणि ते लिहितात ते प्रत्येक गोष्ट मनाला पडते. म्हणून असं वाटतं की फुलं ही काय क्रियापद आणि विशेषण आपण ताई खूप छान शब्दात सांगतात ते. आणि प्रत्येक विशेषण वेगळं आहे त्याचं, आपल्याला पडतं ते सगळं. म्हणजे हे सगळं वाचून असं वाटतं की फुलांचे नाही तर शब्दांचे व्यापारी आहे. पण इतकी सुंदर शब्दामध्ये त्यांनी सगळं लिहिलंय. फुलं वेचावी पारिजातकाची, फुलं माळावी मोगऱ्याची, फुले जपावी बकुळीची, फुले दरवळावी चाफ्याची, फुले फुलावी गुलाबाची, फुले बहावी आनंदाची, फुले बहरावी बहाव्याची आणि फुले घमघमावी रातळीची, फुले फुलावी कमळाची, फुले झुलावी मधुमालतीची, फुले रंगावी जास्वंदाची, फुले भरावी केळ्याची, फुले मोहरावी आंब्याची, फुले ओघळावी बुट्ट्याची, फुले दिखावी बोगनवेलीची आणि फुले स्मरावी बाभळीची, फुले लागवी अबोलीची, फुले निगरवी गोकर्णीची, फुले उधळावी झेंडूची, फुले तोलावी केशराची, फुले उमलावी ब्रह्मकमळाची आणि फुले निरखावी कृष्ण कमळाची, फुले निरखावी कृष्ण कमळाची. इतकं सुंदर त्यांनी ही विशेषण वापरले सगळी. प्रत्येक विशेषण वेगळं वेगळं आणि ते आपल्याला पडतं. त्याच्यातलं मुख्य म्हणजे मला जास्त आवडलं फुले तोलावी केशराची. केशर महाग असतं. त्यांनी ते बरोबर सगळे फुले झुलावी मधुमालतीची वेलीवरची फुलं कशी झुलतात छान. बोगनवेलीची दिखावी फुलं असतात, त्याला वास वगैरे काही नसतो. म्हणजे इतकं खूपच सुंदर लिहिलंय त्यांनी. नाश्ता आला तुम्ही चालू ठेवा, काय सगळ्यांचे तोंड चालू राहतील आणि काय होतं ब्रेक घेतला की पुढे वेळ जातो म्हणून. आणि आपली घरचीच माणसं आहेत त्याला काय प्रॉब्लेम येते नाही असं. मग शेअर बाजाराचा उल्लेख केला. शेअर बाजारावरती माझी भाषणं खूप झाली आणि त्यानिमित्त देशभरामध्ये फिरणं झालं. मला ते बाहेर बघितलं की कसं म्हणतात केल्याने देशाकडनं तसं की वाटतं की आपण खरंच किती सुखी आहोत. खास करून मुंबईकर एवढं सुखी आहोत ना, बटन दाबलं भिंतीवरचं की दिवे लागतात, नळ वळला की पाणी मिळतं. बाहेर किती वाईट परिस्थिती आहे की पाण्यासाठी दाही दिशा हम्मा फिरवसी जगदिशा असं ते दिसतं. एकदा मी अहमदनगरला गेलो होतो तर शहर याच्या आधी ग्रामीण भाग होता. तर 12 आणि 14 वर्षाच्या मुली डोक्यावरती हंडा कमरेवर कळशी घेऊन भर उन्हात 2-3 किलोमीटर पाणी घेऊन जातो. त्या बगीच्यावरती असं गलबललं. असं वाटलं की आम्ही किती मुंबईकर पाणी किती जास्त वापरतो. तेव्हा असं मला वाटलं की नाही, ह्याच्या पुढे आपण एक बादलीच्यावर पाणी कधी आंघोळीला घ्यायचं नाही. त्यानंतर मी कधीही आंघोळीसाठी एक बादलीच्यावर पाणी घेतलं नाही. मग मला असं वाटतं की काय ह्या वयामध्ये बागडायचं, शिकायचं, खेळायचं, त्या वयामध्ये प्रत्येक एका खेपेत पाणी होत नाही, सारख्या खेपा मारायला लागतात. नाही काय केलं नशिबी हाल असतात ना. मी ड्रायव्हरला म्हटलं अरे गाडी थांबव. त्यांनी विचारलं मुलीनं की कुठे जायचंय तुम्हाला, सांगितलं. म्हटलं बसा गाडी रिकामी होती. पण नंतर लक्षात आलं की ते हंडे भरलेले कळशी भरलेली गाडी चालू असताना डसमळतं ना त्या पाण्याला चमचाभर पाण्याला सुद्धा कडून म्हणतो एवढं लांबून आणलेलं. पण ड्रायव्हरला म्हटलं तू गाडी स्लो चालव, 10च्या स्पीडनी चालव. त्याकडून त्यांनी चालवली. मग त्यांचं ठिकाणावर ते उतरल्या. ड्रायव्हर म्हणाला साहब इसके बाद में कभी मेरे को ऐसे बोलना नहीं. म्हटलं काय झालं.
तो इतना 2 किलोमीटर 10 फर्स्ट गियर में 10 की स्पीड से गाड़ी चला, इंजिन देखो कितना गर्म हो गया. म्हटलं जाऊ दे, एकदा होता परत. ते कोणाला काय असतं कोणाचं काय असतं. तर एक दिवशी काय झालं, मी ही गोष्ट तृप्तीताईने सांगितली. लगेच रात्रभर त्याच्यावर त्यांचं डोक्यात एक अस्वस्थ वाटतं, कल्पना असं वाटतं. लगेच दुसऱ्या दिवशी तृप्तीताईने त्याच्यावर एक कविता केली आणि त्या कवितेचं नाव आहे पाणी 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 पाणी. आणि त्या कवितेला एका स्पर्धेमध्ये राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार मिळाला होता. आणि ती आशयन कविता होती आणि ती कविता मला वाटतं आपण ऐकूया. कवितेचं शीर्षक आहे पाणी पाणी. काम होते व्याख्यानाचे खेड्यात दुपारी, रवी किरणांचा गाह भारी उष्णता विखारी, डेरेदार वृक्षाखाली क्षणभर विसावलो, थोडा शीतल गारवा मनोमनी सुधावलो, दोन शाळकरी मुली हंडा कमरे धरून, छोटी कळशी डोईला पाणी नेतसी भरून, चिमुकले दोन हात किती त्यानी थकायचे, वणवण जलासाठी दूरवर चालायचे, दुःख कणव वेदना आली नयनी दाटून, कित्येकांचे जाते असे बालपण कोमेजून, संभाषणातून कळे रोज असेच न्यायचे, पाणी तर रोज हवे मग काय करायचे, रोज स्नानासाठी किती घेतो बाटल्या भरून, आता पुरेसे घेईन पूर्ण विचार करून, सारे शहरी आपण पाणी जपून वापरू, खेड्यातील बांधवांचे कष्टप्रद जीर्ण स्वरूप, खेड्यातील बांधवांचे कष्टप्रद जीर्ण स्वरूप. कोरेगावला प्रबोधन आहे ना, तिथे एक कविता वाचनाचा कार्यक्रम होता. तृप्तीताई गेल्या होत्या आणि कविता त्यांनी वाचली होती. ती ऐकता निवेदिका इतक्या त्याच्यामध्ये घडून गेल्या ना, ती कविता संपली तरी त्या एकदम ब्लँक झाल्या होत्या. सॉरी, माझ्या डोळ्यासमोर सगळं चित्र उभं राहिलं, कसं बोली ते आणत असते म्हणून. ही शब्दांची ताकद आहे अर्थात. आणि तृप्तीताई सिद्धस्थ कविते येतं, यमक ब्रास वगैरे सगळं करून कविता करतात. आणि आजपर्यंत तृप्तीताईंनी एकूण 522 कविता लिहिल्या आहेत आणि त्यापैकी 254 कवितांना त्यांना पुरस्कार मिळाले तरी सन्मानपत्र मिळाले. घरी अशी चवड लागली आहे सन्मानपत्रांची. ते पोलिसामध्ये कसे गुन्हे दाखल झाले ना आणि टोटल किती झाली, किती लोकांना शिक्षा झाली ते बघतात. त्याला सक्सेस रेट म्हणतात. 100 मध्ये आणि 40 शिकले तसं त्याचा सक्सेस रेट 50% जास्त आहे. असो. आणि महाराष्ट्र मंडळ शिकागो तिथे पण त्यांनी कवितांचा कार्यक्रम केला होता 1.5 तासाचा. अर्थात ऑनलाईन होता, झूमवरनं. मग आपण जी अनेक नावं घेतली त्यामध्ये कलाकार वगैरे सगळे आहेत. त्याच्यामध्ये एक नाव दादा कोंडके. तुम्ही दादा कोंडके म्हटल्यावर ते आपल्या डोळ्यासमोर काय येतात, द्व्यर्थी संवाद. पण दादा कोंडके खूप प्रतिभावंत होते. ओळीनी 9 चित्रपट रौप्य महोत्सव झालेला एकमेव निर्माता. हा जागतिक विक्रम आहे. सलग 9 चित्रपट सिल्वर ज्युबिली झालेले. आणि त्यांची विचारवृत्ती पुरी करा ह्या लोकनाट्याचे 2800 प्रयोग झाले आणि अनेकदा ते बघितले. अनेक मी स्वतः 8 वेळा बघितला होता. कारण विचारवृत्ती पुरी करा लोकनाट्याचं वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक प्रयोग ताजा वाटायचा. कारण दादा कोंडके नजीकच्या काळात घडलेल्या घटनांचा परामर्श घेत असत. ह्या गोष्टीला मी सांगतो 45 पेक्षा जास्त वर्ष झाली. 45 पेक्षा जास्त वर्ष झाली. मी पुण्याला गेलो होतो काही कामाला आणि टिळक रोडवरनं फिरता भरतनाट्य मंदिरे बाहेर बोर्ड लागला होता, विचारवृत्ती पुरी करा, रात्री 8:30 वाजता. मग मी लगेच तिकीट काढलं, मध्ये वेळ होता, लॉजवर गेलो आणि पुन्हा रात्री आलो बघायला तो प्रयोग. आणि गंमत म्हणजे त्या प्रयोगाला बाळ कोलटकर, नाटककार बाळ कोलटकर आले होते. त्यांना सन्मानपूर्वक पहिल्या रांगेत बसवलं होतं
आणि दादा कोंडकेचं वैशिष्ट्य साहित्य असतं, सगळ्या घटनांचा परामर्श घ्यायचा, त्यात तत्कालीन काय घडलं असेल त्याची दखल घ्यायची. तर पहिल्यावर काही बाळ कोलटकर बसले होते आणि ह्या विचाराची पुरी करामध्ये सुरुवातीला वक म्हणून असतो, त्या वक मध्ये सेनापती आणि प्रधान असे ते दोघे असतात आणि तो वक कोण सादर करत असतात, दादा कोंडके आणि त्याच्याबरोबर वसंत सबनीस. लेखक वसंत सबनीस दादा कोंडकेच्या खांद्याला खांदा लावून ग्रेट होते ते. तर प्रसंग असा होता की राजाचं निधन झालेलं असतं आणि अंत्ययात्रा काढायची असते. आता अंत्ययात्रेला कोणाला बोलवायचं ती यादी काढत असतात ते प्रधान आणि सेनापती दादा कोंडके आणि वसंत सबनीस. ते यादी काढता काढता त्यांचं लक्ष होतं पहिल्यावर काही बाळ कोलटकर बसले होते, त्याची दखल तर घ्यायला पाहिजे. तर यादी काढतात कोणाला अंत्ययात्रेला बोलवायचं, तेव्हा वसंत सबनीस म्हणतात उत्स्फूर्तपणे, अरे हो बाळ कोलटकरांना पण बोलायला पाहिजे. ते समोर बसले बाळ कोलटकरांना पण बोलायला पाहिजे अंत्ययात्रेला. तेव्हा दादा कोंडके म्हणाले नको नको नको, तिथे स्मशानामध्ये डीला डी लावून कविता करत बसते. डीला डी म्हणजे त्यावेळी त्याचं वाहतोय दुरांची जोडी नाटक खूप चालत होतं. तर तो धागा पकडतो दादा कोंडके, नको ते डीला डी लावून कविता करत बसतील, त्याला का बोलू. वसंत सबनीस म्हणाले दादा तुम्ही थट्टा करताय, पण तुम्ही कराल का अशी एखादी डीला डी लावून कविता. दादा कोंडके हात त्याच्या आईला हत्ता करतो आणि मी त्या प्रसंगाचा साक्षीदार आहे. 5-7 सेकंद दादा कोंडकेंनी छताकडे बघितलं आणि तिथल्या तिथे कविता केली. ज्यांनी वाहतोय दुरांची जोडी नाटक बघितलं असेल त्यात एक बदल होती, त्याचा जो बाज होता तो बाज तसाच्या तसा राखून दादा कोंडकेंनी तिथल्या तिथे विडंबन कविता तयार केली आणि म्हणून दाखवली. अशी होती. सुंदर पोहे पातळ पातळ खमंग तुकडे खोबरे पुष्कळ शेंग कुरमुरे आणि कडाळ या सर्वांनी विविध चवीने असा बनविला चविष्ट चिवडा पडते ज्यावर उडी बांधतो ही चिवड्याची पुडी. असाच काळ्यांचा कंटाळा भरत नाट्यमंदिरात झाला आणि वसंत बाळ कोलटकर उठून स्टेजवरती गेले आणि दादा कोंडकेंना साष्टांग नमस्कार घातला. एका कलाकाराने दुसऱ्या कलाकाराला दिलेली प्रसन्न दाद होती तसे एक कलाकार. आणि मला अजूनही वाटतं 45 वर्षापूर्वी मोबाईल नव्हते, जर असतो ना खिशात मी त्या सुवर्ण क्षणांचा फोटो काढून घेतला असता, पण त्यावेळी ती सोय नव्हती. असं पूर्वी मोबाईल लँडलाईन काहीच नव्हतं. आपण पोस्ट कार्डाने एकमेकांची खुशाली कळवायचो, त्याशिवाय पर्यायच नव्हता दुसरा. तर टेलिग्राम कधी करायची वेळ आली तरी कुठेतरी तार तुटलेली असायची, तो पण मार्ग बंद व्हायचा. आणि पत्र मिळायला कधी कधी खूप दिवस लागायचे, 5-6 दिवस, कधी जास्तही दिवस लागायचे. मी तर असं एकदा ऐकलेलं आहे की बारशाचं निमंत्रण वाढदिवसाच्या वेळेला मिळालं, तर असं व्हायचं ते. तर त्यावेळेला लहानपणी शाळेतनं मधल्या सुटीतनं मी जेव्हा घरी यायची तेव्हा माझी आई पोस्टमॅनची वाट बघत असलेली दिसायची. पण ती वेळ असायची त्याची, सगळीकडे पत्र नेऊन द्यायची. तर ते मी बघायचे आणि आईची उत्सुकता अशी असायची की मामाचं पत्र येते का, आपल्या भावाचं येते का, आईचं येते का, बहिणीचं येते का. आणि मग ते पत्र आलं की ते पत्र वाचन व्हायचं, त्याचं पारायण व्हायचं किती वेळा तरी सामूहिक वाचलं जायचं ते पत्र. आणि त्या पत्रामध्ये मजकूर इतकं भरलेलं असायचं, पूर्ण पत्र भरलेलं की खाली मोठ्याला नमस्कार, लहानांना आशीर्वाद द्यायला जागा पण नसायची, मोन असं लिहिलेलं असायचं टिंब काढून. तर तेही मला आठवतं. आता आपण पत्राचा जमाना तर गेलाच, आता पत्र कोणाला कोणीही लिहित नाही. आता मुख्य म्हणजे आपण फोनवर बोलतो, फोनवर संपर्क साधतो, मोबाईलमुळे सगळं सोपं झालेलं आहे. पण असं वाटतं की पत्रामध्ये जी आत्मीयता आणि जिव्हाळा होता तो ह्या मोबाईलवरच्या संप्रेषणामध्ये किंवा फोनवरून आपण संभाषण करतो त्याच्यामध्ये नाही. आता मोबाईलमुळे सगळं सुलभ झालेलं आहे, जलद झालेलं आहे. पण कधी कधी काय होतं, ह्या मोबाईलचा इतका अतिरेक होतो. आता त्यावरती मी एक विडंबन कविता लिहिली होती, पण ती मी नाही सादर करणार, सर सादर करतील. तर विडंबन कविता लिहायच्या आधी इथे सगळे भरपूर कवीच बसलेले आहेत. एखादं भावगीत प्रसिद्ध किंवा चित्रपट गीत प्रसिद्ध असेल त्याच्यावरच विडंबन कविता लिहायची, म्हणजे पटकन सगळ्यांना ती म्हणता येते. तर अवघाची संसार या चित्रपटामध्ये एक गाणं होतं लोकप्रिय गीत, तर त्याच्यावरती मी विडंबन काढून दिलं मोबाईलचं. तर मोबाईलचं वेड असं नाव दिलं त्याला. आता ज्याच्याकडे मोबाईल असतो, मोबाईल आपल्या सर्वांचा असतो, पण ज्याच्या हातामध्ये मोबाईल असतो तो मात्र माणूस कुणाचाच नसतो, फक्त त्या मोबाईलचा असतो. आपल्यालाही सर्वांना याचा अनुभव येत असेलच. तर विडंबन कविता सर मोबाईलचं वेड चालेल.
ताई आता म्हणाल्या की पत्रामध्ये जो जिव्हाळा होता तो मोबाईलमध्ये नाही, तसं या मानपत्रामध्ये जो जिव्हाळा आहे ना तो पाकिटामध्ये किती वाढला. आणि खरं सांगतो की मी लहान होतो शाळेत असताना बक्षिसं मिळायची, त्यावेळी बक्षीस म्हणजे 2 रुपये 5 रुपये वगैरे, त्यावेळी मजा वाटायची. माझी बहीण सांगे, अरे त्या 5 रुपयाला मजा नाही रे, प्रशस्ती पत्रक मिळायला पाहिजे. म्हणजे ते कागद घेऊन काय करायचं, ते म्हणजे कायम राहतं. त्यावेळी अक्कल नव्हती, पण आता ते पटतं की अशी प्रशस्ती तुम्ही सन्मानपत्र देताना करत. आणि छान. तर अवघाची संसार चित्रपटामधलं जे गाणं आहे सगळ्यांना प्रसिद्ध आहे, जे वेड मजला लागले, त्यावरती ताईंनी छान बोललं. त्यामध्ये राजाभाऊ गोसावी आणि शरद तळवलकरांच्या भूमिका होत्या. मूळ गाणं असे, जे वेड मजला लागले तुझला इथे लागेल का, माझ्या मनीची ही व्यथा कोणी तुला सांगेल का. जे वेड तुझला लागले आता कधी संपेल का, जे वेड तुझला लागले आता कधी संपेल का, माझ्या मनीची ही व्यथा कधी सांग तुझ समजेल का, जे वेड तुझला लागले. जागेपणी हातात तो ध्यानी मनी अन स्वप्नी तो, किती गुंतला तू त्यास वे अस्वस्थता उमगेल का, जे वेड तुझला लागले. उठता सकाळी रोज तू जाई नजर त्याच्याकडे, होई चहा किती थंड हा नज लक्ष ही खाण्याकडे, जे वेड तुझला लागले. मनी भीती मजला वाटते, मनी भीती मजला वाटते, म्यूट बोलणे हे आपुले, आभासी जगती रंगता संवाद सारे संपले, जे वेड तुझला लागले आता कधी संपेल का, माझ्या मनीची ही व्यथा कधी सांग तुझ समजेल का, जे वेड तुझला लागले. हे या चित्रपटात एक प्रसंग असा आहे की शरद तळवलकर आणि राजाभाऊ गोसावी हे दोघे तरुण असतात, लग्न झालेलं नसतं, भाड्याच्या खोलीत राहत असतात. एक दिवशी घरमालक सांगतो उद्यापासून खोली रिकामी करायची, 2 महिन्याचं भाडं थकलंय म्हणून. त्यांच्यापुढे प्रश्न उभा राहतो, तर करायचं काय. तेवढ्यात राजाभाऊनी कुठच्या तरी एका संस्थेकडे स्पर्धेसाठी कविता पाठवलेली होती आणि त्या संस्थेकडून पत्र येतं की तुमच्या कवितेला प्रथम पुरस्कार मिळालेला आहे, 200 रुपयाचं बक्षीस आहे, त्या दिवसात मान्यवर येईल. ते पत्र दाखवून राजाभाऊ मालकाला दाखवतात. मालक म्हणतो ठीक आहे, 2 दिवसांनी पैसे येणार आहेत. आणि आनंदाची बातमी मित्राला सांगायला, शरद तळवलकरांना सांगायला राजाभाऊ घरकत आतल्या खोलीत जातात. शरद तळवलकर कपड्यांना इस्त्री करत असतात. त्याच्या शहरात थांब रे, इस्त्री वाजवायची होती, काय सांगतो त्या घरी, याचं आपल्याला बक्षीस मिळालंय, आता आपल्याला खोली रिकामी करायला लागायची नाही. हे ते सांगत असताना शरद तळवलकरांची जी इस्त्री होती ना ती तशीच कपड्यावरती ठेवलेली होती. आता मला सांगा, ज्यावेळी चित्रीकरण झालं त्यावेळी नक्की इस्त्री गरज नसणार, ती गारच केली होती. पण जर इस्त्री थांबायचं आपण अशी करून ठेवतो ना, ती शरद तळवलकर तशीच ठेवली होती. ही मंडळी मोठी आहे, टीका करत नाही, आपण त्याचा आनंद घ्यायचा आहे. म्हणजे पण कसं असतं बघा, छोटी छोटी गोष्ट देखील लक्षात येत नाही. त्यावेळी इस्त्री गरम आहे ती अशी ठेवायला पाहिजे. शरद तळवलकरच्या लक्षात आलं नाही, राजाभाऊंच्या लक्षात आलं नाही, कॅमेरामनच्या लक्षात आलं नाही, दिग्दर्शकाच्या लक्षात आलं नाही, स्पॉट बॉय वगैरे अनेक मंडळी असतात, कोणाच्याच लक्षात आलं नाही. त्यामुळे ही मंडळी मोठी आहेत. फक्त अनेक वेळा बारीकची चूक होऊन घेते. जसं आम्ही शाळेत असताना धडा होता, एडिसननी मांजरासाठी एक पिंजरा बनवायला सांगितलं सुताराला, आणि त्याला सांगितलं की 2 दारं बनव, एक मोठ्या मांजरासाठी एक पिलासाठी. सुतार म्हणाला कशाला, मोठ्या मांजराच्या दारात पिलू जाऊ शकतं ना. याचा अर्थ एडिसनपेक्षा सुतार हुशार असं बिलकुल नाही. पण एखादी काही गोष्ट नाही लक्षात, जसं इस्त्रीचं झालं ते लक्षात नाही आलं. आणि त्यावेळी बघा रीडर्स डायजेस्ट नावाचं एक छान मासिक निघायचं, आणि फिल्म फेअर हे फिल्मी मासिक होतं टाइम्स ऑफ इंडियाचं. त्यामध्ये एक कॉलम होता आणि त्या कॉलमचं नाव होतं रीडर्स डू नॉट डायजेस्ट.
त्यामध्ये हे आणलेलं होतं. म्हणजे असं ज्या अनवधानाने चुका असतात त्याच्यात आलेलं होतं. जसं चित्रीकरण चालू असतं, दाखवतात की हिरो हिरोईन मद्रासला गेले, त्याच्या गार्डनमध्ये गाणी म्हणतात आणि बाजूने BSTची बस जाते. म्हणजे ते चित्रीकरण दिसलं, मोबाईल, अशा गोष्टी त्यामध्ये लिहित जाते. मी फिल्मफेअर फक्त तेवढ्यासाठी बघत असते, असं काय नाही मजा म्हणून. त्यामुळे ह्या काही टीकेचा विषय नाही, पण होत असतो. 50 वर्षापूर्वी आपल्याकडे ब्लॅक अँड व्हाईट TV होता, पण त्या जमान्यात सुद्धा किती दर्जेदार कार्यक्रम असतो. प्रतिभा आणि प्रतिमा, गजरा, हास्यपर्य, सगळं जाणवत नसे रंगीत TV नाही म्हणून. आणि त्यामध्ये एकांकिका पण असतो. तशी एक एकांकिका होती, त्याचं नाव होतं देवा शपथ खरं सांगेन. तुम्हाला आठवतही असेल, त्याच्यामध्ये कोण होते मी सांगत नाही, तुम्हाला अनेक लोकांना आठवेल किंवा संवाद ऐकता ऐकता लक्षात येईल. त्यामध्ये असं दाखवलं होतं की 85 वर्षाचे आजोबा आणि 80 वर्षांची आजी एका संध्याकाळी गप्पा मारत बसलेले असतात, जुन्या आठवणी सगळ्या काढत. तर ते गप्पा मारता मारता आजोबा अशा 1-2 गोष्टी सांगतात आजींना, आणि त्या ऐकल्यावरती आजी जरा अस्वस्थ होते थोडी, पण आजी चेहरा सवाशीत असते. त्यांनी ते 2 गोष्टी सांगितलेल्या ऐकल्यावरती आजी पण अशी एक गोष्ट घटना सांगते जी ऐकून खरं तर आजोबा खूप चिडायला पाहिजेत, पण ते चिडत नाही, वेगळ्या प्रकारे रिॲक्ट होतात. ते कसे रिॲक्ट होतात ते आपण संवादातून बघूया. देवा शपथ खरं सांगेन. अहो, स्वेटर घातलात का? बाहेर थंडी किती आहे. स्वेटर नाही घातला, वाघाचं कातडं घातलंय. अगो बाई, वागो बाका. माझी आई मला नेहमी म्हणायची, पार्वती तुझा नवरा अगदी शेळीसारखा गरीब आहे हो. म्हणून काय तुझी आई? तिला मरून 25 वर्ष झाली हो. आपल्याच घरी आली होती आणि एकाएकी एवढा ताप भरला. दुसऱ्या दिवशी घरी निघून गेली. त्या दुखण्यातनं ती उठलीच नाही हो कधी. परत आपल्या घरी काही ती आली नाही. तुला एक सांगू का पार्वती, तुला धक्का बसेल. तू असं कर, तू बीपीची गोळी घे. कशाला? सकाळी घेतलीये मी ठीक आहे. अगं मी सांगणार आहे ते ऐकून तुला गोळीची गरज पडेल. द्या ते भांड, आहे गोळी घेतली. सांगा आता काय सांग. तुला आठवतं ना, तुझी आई आपल्याकडे राहायला आली होती आणि एका रात्री ती जेवण झाल्यावर ओटीवर जाऊन झोपाळ्यावर बसली. थोड्या वेळात भूत भूत असं किंचाळत ती माथखरात धावत आली. होय हो, झोपाळ्यावरती बसली होती आणि झोपाळ्याच्या मागच्या खिडकीमध्ये बसला तरी आवाज झाला, म्हणून तिने डोकावून पाहिलं आणि तिला भूत दिसलं. दुसऱ्या दिवशी ती बॅग घेऊन घरी गेली. खूप घाबरली आणि तिला तापही आला हो, आणि गेली. ती परत आलीच नाही. तुला सांगतो पार्वती, ते भूत नव्हतं. म्हणजे काय? तुम्हाला काय माहित हो? अगं ते भूत नव्हतं. तुझी आई 1.5 महिना झाला तरी चिन्ह नव्हती, म्हणून मीच ती युक्ती केली. कसली युक्ती केली? अगं खेळण्याच्या दुकानात जाऊन भूताचा मुखवटा आणला आणि तुझी आई झोपाळ्यावर बसली होती. ती मागच्या खिडकीपेक्षा जाऊन तो मुखवटा लावला, अंगावर काही घोंगडी घेतली आणि थोडासा आवाज केला. तुझ्या आईनं मागे वळून बघितलं आणि भूत भूत असं काय ही करणी हो तुमची? शोभतं का तुम्हाला हे असं वागणं? बरं, तुम्ही माझ्या आईशी असं वागलात आणि माझ्या बाबांशी सुद्धा तुम्ही प्रतारणा केली हो. बोलू देणार नाही. मी कसली प्रतारणा केली सांगते तुम्हाला. बाबा
शेवटच्या टप्प्यात बिचारे मृत्यूशी झुंज देत होते हो. त्यांना आपल्या मुलीची म्हणजे माझी खूप काळजी वाटायची, कारण तुम्हाला हा असा दारूचा जुगाराचा नाद माझं कसं होईल ह्याची त्यांना सतत काळजी असायची हो. आणि एकदा त्यांनी मित्राकडून 1000 रुपये उसने घेतले होते हो, आणि तुमच्याकडे दिले ते मित्राला द्यायला. त्याला जावत नव्हतं म्हणून तुमच्याकडे दिले. अगं होय, ते 1000 रुपये गणपतरावांना द्यायचे होते त्याच्या मित्राला, म्हणून ते 1000 रुपये घेऊन मी बाहेर पडलो. नंतर गणपतराव भेटले मला हो. ते 1000 रुपये तुम्ही त्यांना दिलेच नाही. बरं दिसत का हो हे? आणि दुसरं म्हणजे माझे बाबा मृत्यूशय्येवर होते हो. त्यांना तुम्ही वचन दिलं, उद्यापासून जुगार दारू सोडेन असं शहाण्यासारखं वचन दिलं. मला किती धन्य झाल्यासारखं वाटत होतं. तुला पार्वती एक सांगू का? तू असं कर, तू आधी पाणी पी थोडं. काय नको पाणी, हे सारखं पाणी पाजून पाजून काय मला मारायचे का? बोला तुम्ही, ऐकते मी. हे बघ, तुझ्या बाबाकडून 1000 रुपये घेऊन मी बाहेर पडलो, पण ते 1000 रुपये गणपतरावांना दिलेच नाही. ते माहित आहे मला, पण केलं काय त्या पैशाचं? अड्ड्यावर जाऊन जुगार खेळलो आणि बऱ्यापैकी हरलो, आणि त्या हरल्याचं दुःख विसरण्यासाठी बारमध्ये दारू पीत बसलो. बाबाला वचन दिलं होतं ना तुम्ही, कसलं? उद्यापासून दारू जुगार सोडेल. अगं, उद्यापासून सोडेल म्हणून सांगितलं होतं, आजपासून सोडेल म्हणून कुठे सांगितलं होतं? कमाल आहे हो या माणसाची. परमेश्वरा, सोडव रे मला या माणसापासून. बरं, मी पण एक गोष्ट तुम्हाला आता सांगणार आहे. ते सांगण्याआधी पाणी पितो. नको, मी सांगते ते ऐकल्यावर तुम्हालाच पाण्याची गरज लागेल. हे घ्या. दे ते भांड. तू अशी ऐकायची नाही. हट्टी स्वभाव तुझा. त्या शेजारच्या मालतीबाई बघ किती समजूत राहायच्या. सकाळी उठल्यापासून त्या मेरीचं नाव नुसतं दातात अडकत असतो तुमच्या. सुपारीचा कण अडकल्यासारखं. बरं मरून देते मालतीबाई. तू काय सांगणार होतीस ते तू अधिक सांग. सांगते. आठवतं का तुम्हाला? आपण लग्नात एकमेकांना हार घातले आणि त्याच क्षणी तुमची आत्या बेशुद्ध पडली. बरोबर. माझी आत्या खूप दमली होती. माझ्या लग्नात त्यांनी खूप दगदग केली होती आणि म्हणून ती दमली होती. पण माझ्या बाबांनी तिच्या तोंडावर बरं का पाणी मारलं आणि मग ती शुद्धीत आली. पण त्यानंतर पार्वती, माझी आत्या आपल्या घरी तिचं येणं जाणं खूपच कमी झालं नाही का? नाही हो, आत्या थकली म्हणून बेशुद्ध नाही पडली. ती का बेशुद्ध पडली हे मला माहित आहे. काय कारण होतं? का बेशुद्ध पडली ती? सांगते. ते पाणी प्या आधी. आज लागू तुझ्या पाण्याला. आधी काय त्या सांग. सांगते, ऐका. मी अशी दिसायला बेताची. काय म्हणाली? मी अशी दिसायला बेताची. बाकी बरोबर. तेवढं ऐकायला येतं तुम्हाला बरोबर. तर मी काय म्हणत होते? तू म्हणत होतीस की तू अशी दिसायला बेताची. अहो, त्यामुळे लग्न ठरत नव्हतं माझं. बरोबर. सगळीकडून
नमस्कार यायचे हो. मग माझ्या आजीने एक युक्ती केली. तुला सांगतो, तुझी आजी म्हणजे देव माणूस होती बरं का. म्हणून तुझ्या माहेरी गेल्यावर मी सगळ्यात आधी तुझ्या आजीला नमस्कार करत होय, असते. होय, हो. त्याच देव माणूस आजीनं सुचवलं बरं. आत्या बघायला आली आणि चहा पोहे घेऊन मला नाही पाठवलं, माझ्या मावस बहिणीला पाठवलं. अहो, वत्सला तिचं नाव, गोरी गोमटी, नाकी डोळे लिटस, केस लांब सडक आणि अगदी मीना कुमारी सारखी. तुम्हाला मीना कुमारी आवडायची खूप. आणि आत्या वत्सलेला नक्की निहाळून बघत होती. तिच्याकडे बघितल्यावर एकदम खुश झाली आणि तिथल्या तिथे तिने होकार दिला. लगेच लग्नाची तारीख ठरवली आणि म्हणाली, माझा भाचा माझ्या शब्दाबाहेर नाही होतायचा. माझी पसंती ती त्याची पसंती. आणि लगेच 1 महिन्याने आपलं लग्न झालं. आणि त्या लग्नाच्या वेळेला आमच्या घरच्यांनी भोवल्यावरती वत्सले ऐवजी मला उभी केली. आणि तुम्ही माळ घातलीत ना, ती माझ्या गळ्यात बरं. आणि ती माळ घालताना माझा चेहरा दिसल्यावर तुमची आत्या बेशुद्ध झाली. मला सांग, विठ्ठला सध्या कुठे असते? धन्य आहे ग बाई, परमेश्वरा सोडव मला या माणसापासून, सोडव रे बाबा. बघितलं ना तुम्ही, आता या वयात पण बघा आता म्हटलं ना, आजी शेरात सवाशेर होती म्हणून तिच्याकडे म्हण सगळ्यांना ती शेरात सवाशेर. पण पूर्वीच्या काळी तुमची आजी ती काही बोलताना जास्तीत जास्त म्हणीचाच वापर करत असे. ते कसं करत असे मला तर त्यांची आजी ते जास्त अधिकपणे म्हणताय ते. माझी आजी, मला कसं माहिती, आम्ही दोघं एकाच गावच्या. माझी आजी कोणतेही वाक्य बोलताना ती म्हणीचा वापर करायची आणि खूप गंमत वाटायची त्यावेळेला. कधी कधी तो अर्थ पण कळायचा नाही त्याचा. मग तिला विचारायचा अर्थ म्हणीचा, पण ती म्हणीचा अर्थ सांगताना पण आणखीन एक म्हण त्याच अर्थाने सांगायची आणि तसं उत्तर द्यायची. एकदा काय झालं, माझा मामा चष्मा शोधत होता आणि चष्मा त्याने असा डोक्यावर ठेवला होता आणि चष्मा शोधतोय. आजीने विचारलं, काय रे बाबा, काय शोधतोयस? चष्मा. ती लगेच म्हणाली, गळ्यात गळसोळी आणि गावात बोंब. मला काही अर्थच कळला नाही. मी आजीला विचारलं, अगं म्हणजे काय ग आजी? ती म्हणाली, काय नाही ग, काखेत कळसा गावाला वळसा. आताही त्या म्हणी आठवल्या की खूप हसू येतं आणि आजीची आठवण सुद्धा येते. तर अशीच एक म्हणी वापरणारी शिक्षिका तिच्या मुलाशी म्हणीच्या भाषेमध्येच बोलत असे आणि ती कशी बोलत असे ते आपण ऐकूया नाट्यछटीच्या रूपामध्ये. नाट्यछटीचं नाव आहे तुम्हाला म्हणून सांगते. बघा, बाकी कोणाला नाही सांगणार, फक्त तुम्हाला. आता मुलगा आणि ती आई त्यांचा संवाद चाललाय. आत्ता अभ्यासाला बसतोस? अरे रात्र झाली, दिवस गेला उठा रेटी, रात्र होता कापूसवेची. अरे सर्वच विषयाचा अभ्यास राहिला. अरे काय हे, एक विषय पूर्ण कर, नाही तर आहेच एक ना धड भाराभर चिंध्या. अरे किती वेळा सांगायचं तुला, पण म्हणतात ना, नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे. अहो, या सगळ्या लोकांना असं वाटतं की आई शिक्षिका आहे म्हणजे मुलगा खांड तशी माती असेल. अहो, पण कशात काय आणि फाटक्यात काय हो? अरे तुला नेहमी सांगते, अरे काय आडत असेल तर मला विचार ना, पण तुझा आपला नन्नाचा पाडा. आणि तुम्हाला एक सांगू का, कोणाची मदत म्हणून नाही हो,
इतका अडचणीचा पाढा वाचतात की भीक नको पण कुत्रा हवं अशी गत होती. आणि आमचे धाकटे धीर येडा बनून पेढा खाणारे जाऊबाई काय त्यांच्यासारख्याच खाली मोडली पाताळ मोडली. आजचीच तुम्हाला गोष्ट सांगते हो. माझ्या नंदेला मी म्हटलं, अगं जरा भाजी चिरून दे ना मला. तर तिने दोन्ही हात माझ्या पुढे असे केले, मेहंदी लावलेले. म्हणजे आता कशी भाजी चिरणार म्हणतात ना, तो आधीच उल्हास त्याच्यात फाल्गुन मास, आधीच काम करायला नको, आता मेहंदीच लावलेली. ह्या सर्वांना सांभाळता सांभाळता माझी पुढे वाट होते. काम बाई आपण सुसरबाई तुझी पाठ हो म्हणून सांभाळावं लागतं. आणि यांना काही सांगायचं म्हणजे आधीच हौस त्यात पडला पाऊस अशी परिस्थिती. आणि आमचे सगळे शेजारी काय असेच आहे, तो सगळे देखल्या देवा दंडवत, कोणाचा काही उपयोग नाही. पण तुम्ही सगळे स्नेही आणि मैत्रिणी मात्र छान मिळाल्या ना मला. अहो तेवढ्यात पुढत्याला काडीचा आधार. काय रे झाला का अभ्यास आणि भूक पण लागली तुला, कुठलं पुस्तक हवंय तुला? अरे ते काय टेबलावर तर आहे, काखेत कळसा गावाला वळसा. अरे 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 केवढा आवाज, मला केवढा धक्का दिलास, सगळे तांदूळ सांडले ना माझे. आता काय करावे बाई, घाईत घाई आणि बिंचू डसला ग बाई. केवढा आवाज झाला. आणि हे काय, हे आले वाटतं बाहेर. अगं तुझा लेख झोपलाय बघ, बसल्या बसल्या झोपलाय गजडा. आणि तुझं जराही लक्ष नाही, कुठलं काम तुला नीट जमत नाही. ऐकलं ना, बघा आता शेळी जाते जीवानीशी आणि खाणारा म्हणतो वातड. अहो पण बोलणार कोणाला? म्हणतात ना, पदरी पडलं आणि पवित्र झालं, पदरी पडलं आणि पवित्र झालं. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारते की आपले सर्व कार्यक्रम म्हणजे मनोरंजनाचा असू दे किंवा कुठल्याही शेअर बाजाराचा कुठलाही कार्यक्रम, आर्थिक विषयाचा असू दे, तर ते 90 मिनिटाचे असतात. तर ही कालमर्यादा तुम्ही ठरवलेली आहे. तर याचं काय बरं वैशिष्ट्य? कारण मुंबईत आता आपण मध्यंतरी एक कार्यक्रम केला तेव्हा प्रेक्षकांनी विचारलं की तुमचे कार्यक्रम 90 मिनिटाचे असं का लिहिलेलं असतं, म्हणजे त्याचं कारण काय? तर हे आपल्या पण सर्वांना तुम्ही जरा सांगा आम्हा सर्वांनाच याचं कारण आहे. एक पार्श्वभूमी आहे. 2001 साली मी पहिलं व्याख्यान केलं शेअर बाजारावरती आणि ते बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये गेलो होतो. आणि त्या व्याख्यानासाठी कोण आले होते? शहीद हेमंत करकरे, सन 2001. त्यावेळी ते इकॉनॉमिक ऑफेन्सेस विंग आर्थिक गुन्हे विभागाचे प्रमुख होते आणि त्यांच्याबरोबर 65 ऑफिसर्स होते त्यांच्या विभागाचे. ते का आले होते? तिथपासून ना गुन्हे व्हायला सुरुवात झाली होती शेअर बाजाराविषयी. तर करकरे साहेब म्हणाले, आम्हाला गुन्हेगार आमच्याकडे येतात, लोक तक्रारी येतात, आम्हाला शेअर बाजाराची कार्यपद्धती माहिती पाहिजे ना, तर आम्ही गुन्ह्याचा तपास करणार. तर आम्हाला लोकांना तुम्ही सांगा सगळं काय. आमचे साहेब म्हणाले, ठाकूर तू व्याख्यान देत. त्यांना स्लाईड शो वगैरे बनवले होते मी. फक्त सुरू व्हायच्या आधी मी करकरे साहेबांना विचारलं की हे व्याख्यानासाठी तुम्ही मला किती वेळ देणार आहात. मी त्याप्रमाणे मला भाषणाची तयारी, स्लाईडची संख्या एकंदर ॲडजस्ट करायला बरं पडेल. तर करकरे साहेबांना विचारलं मी किती वेळ बोलू शकतो, तुम्ही मला किती वेळ देणार आहात. करकरे साहेब म्हणाले, ठाकूर तुम्ही इतकी मिनिटं अमुक इतकी मिनिटं बोला, असं काहीही तुमच्यावर आमचं बंधन नाही. मी जरा खुश झालो. म्हटलं आता विस्ताराने सविस्तर सगळा विषय शिकवते. म्हणजे तुम्ही अमुक इतकी मिनिटं बोला, असं तुमच्यावर आमचं काही बंधन नाही. तुम्ही हवा तेवढा वेळ बोलू शकता. फक्त आम्ही इथे जे 70 लोक आलो ना, ते फक्त 90 मिनिटं इथे बसणार. तेव्हापासून बोध घेतला की अशा व्याख्यानासाठी 90 मिनिटं हा आदर्श वेळ आहे. आणि दुसरं म्हणजे पोलीस युनिफॉर्मच्या बाहेर चांगले विनोद देखील करू शकता. आता तुम्ही देशभरामध्ये तर हजारो व्याख्यानं दिलेली आहेत आणि या व्याख्यानाच्या दरम्यान पण काहीतरी गमती जमती अशा झाल्याच असतील. तर त्याच्यातला एखादा प्रसंग ऐकायलाच नक्कीच सगळ्यांना आवडेल. खूप असे प्रसंग घडलेत ना. मी आता एक लिहायला घेते हळूहळू. स्मृतींची चाळता पाणी म्हणून कधी उन्हाळी बरोबर नाही, पण मनात सगळं डोक्यात आहे काय, फक्त ते टॉपिक लिहून घेते जेव्हा कधी होईल त्यावेळी कसं. तर कसं आलं, एकदा कोल्हापूरला माझा कार्यक्रम होता. दसरा चौकात राजर्षी शाहू सभागृह आहे आणि सकाळ दैनिकाने तो प्रोग्राम आयोजित केला होता आणि बँक ऑफ इंडिया हे प्रायोजक होते. आमचे किरण तालुके आले ते बँक ऑफ इंडिया, त्यांचे सहकारी वसंत नेने वगैरे.
तर ते बँक ऑफ इंडिया प्रायोजक होतं आणि सकाळचा कार्यक्रम असा म्हणजे सकाळ दैनिकाचा त्यांनी भरपूर प्रसिद्धी केली होती. त्यामुळे 15 मिनिटं असतानाच कार्यक्रमाला लोक भराभर आली, सगळ्या खुर्च्या भरल्या. मग सकाळनी विनंती केली सगळ्यांना, जरा खुर्च्या पुढे सरकून घ्या, म्हणजे मागची रांग आणि भिंत याच्यामध्ये लोक उभे होते. 100-125 लोक तसे उभे होते. तरी देखील लोक येत होते. असं दार अशीच रचना होती, म्हणजे या दाराने लोक येत होते, आईच्या पुढच्या याच्यामध्ये उभे राहिले होते. तुम्हाला सांगतो रेल्वेच्या सेकंड क्लासमध्ये जशी गर्दी असते ना, आता लोक मागे उभे, इथे सगळे उभे होते. सेकंड क्लास एवढी गर्दी होती. आणि मी आता कार्यक्रम सुरू करायचा, पण प्रायोजक यायला पाहिजे बँक ऑफ इंडिया, आणि त्यांनी सगळं खर्च केलेला, ते येऊन ना 10 मिनिटं बोलणार. तर म्हणून मी गॅलरीत जाऊन उभा राहिलो, हॉलच्या बाहेर बघत होतो बँकेची गाडी कधी येते. खाली गाडी दिसली, म्हटलं आता येतील वरती, 2 मिनिटं सुरू होईल. म्हणून मी दरवाज्यात आत यायला निघालो. अशी सगळीकडे इतकी रेल्वेसारखी गडचं मी येऊ शकत नव्हतो. स्त्री पुरुष सगळ्या प्रकारचे ऑडियन्स होते. त्या शेअर बाजारला फार पूर्वी शेअर बाजार स्त्रिया फारशा येत नसत, आता नंतर ते आलं. इतकी गर्दी होती सगळी. तर मी त्या महिला होत्या, म्हटलं ताई जरा मला आज जाऊ दे ना. तुम्हाला सांगतो त्या महिला माझ्या अंगावर एवढे फेकसल्या, आतमध्ये उभं राहायला जागा नाही. आतमध्ये काय बोल मी त्यांना म्हटलं ताई तुम्हाला हे सांगू का, जोपर्यंत मी आज जात नाही ना तोपर्यंत कार्यक्रम नाही होऊ शकत. कारण काय ते कळलंच नाही. मग सगळं जागा करून दिली आणि मी गेलो, पोडियमवर गेलो, हातात माईक घेतला. त्यांनी ज्यावेळी बघितला त्यावेळी मला हमखास खात्री होती, त्यांचा चेहरा पाहिजे तेवढा नमस्कार केला, सॉरी. आता ताई मला बिलकुल राग आला नाहीये, मी आनंद त्यातनं एन्जॉय करायच्या गोष्टीनं. तुम्हाला काय माहिती, मी काय अमिताभ बच्चन नाही आल्यावर काय कळतच नव्हतं मला. पण तो एक प्रसंग असतो. आणि नंतर सगळं छान झालं. पण नंतर कार्यक्रम संपल्यावरती भेटल्यामुळे हो म्हटलं सॉरी, काय नाही, मजा आली. तसंच काय काय गोष्टी आपण गृहीत धरलेल्या असतात. जसं पूर्वी प्राण साहेब म्हणजे लिहिलं, ते गृहीत धरलेलं होतं. आणि मनोज कुमार टेकर चित्रपटामध्ये त्यांनी मग प्राण साहेबांना वेगळी भूमिका दिली उपकार चित्रपटामध्ये. तसं रत्नाकर मतकरी म्हटलं ना की गूढ कथा वगैरे ते आपल्या डोळ्यासमोर येतं. पण रत्नाकरी मतकरींनी एक छानपैकी कविता लिहिली, नेहमीपेक्षा वेगळी, अशी गूढ कथा वगैरे नाहीये. आणि आपण शोधक पत्रकारिता म्हणतो ना, तशा आमच्या ताई आहे. त्याचं काय काय वेगळं काय मिळेल ते शोधत असतात. तर त्यांना एक कविता मिळाली रत्नाकर मतकरींनी लिहिलेली, ती त्यांच्याकडूनच आपण ऐकूया. मला वाटतं ही कविता बरेच जणांना माहिती असेल, कारण आमचं शिक्षकांचं ट्रेनिंग असायचं त्यावेळेला ही कविता बरेच वेळेला शिकवली जायची. सोमनाथ परब किंवा अच्युत ठाकूर यायचे आणि ती कविता शिकवायची की अशी इतकी सुंदर शिकवायची की तशी तुम्ही ते मुलांना जाऊन शाळेमध्ये शिकवा आणि ती मुलं तयार करा. त्याप्रमाणे त्यांच्याकडे ही कविता शिकून घेतली. आणि मी म्हटलं ही कविता लिहिली आहे कोणी, कोणाला सांगता येईल ना कोणी लिहिली. शेवटी मग मी असा शोध घेतला की कोणी ही कविता लिहिलेली आहे. मग तेव्हा कळलं की रत्नाकर मतकरी यांनी लिहिलेली आहे. मला खूप विशेष वाटलं, कारण त्यांची गूढकथा आणि गूढ गोष्टी सगळ्या ऐकलेल्या होत्या, वाचलेल्या होत्या. अशा तऱ्हेची कविता रत्नाकर मतकरी करू शकतात त्याचं आश्चर्यही वाटलं. आणि खरोखर त्यांना सलाम केला की अरे वा, खूप सुंदर कविता तुम्ही लिहिली. विद्यार्थ्यांनी सुद्धा ती कविता चांगली ग्रहण केली आणि चांगली म्हणून दाखवत असत. तर ती कविता मी सादर करते. इथे कोण शिक्षक असतील त्यांना ते नक्कीच आठवेल. स्वर्गात आकाश गंगा, गंगेला सोनेरी घाट, घाटाला पायऱ्या 100, झाला आनंद आली बहार, झाला आनंद आली बहार. घाटाशी लावीला एक स्वर्गीय कल्पतरू, घाटाशी लावीला एक स्वर्गीय कल्पतरू. तरुला फांद्या 100, तरुला फांद्या 100.
कार्यक्रमाचं रेकॉर्डिंग होत आहे. उद्या सकाळी यूट्यूबवरती जाईल आणि यूट्यूबची लिंक मी कीर्ती त्यांना पाठवेन, ते त्यांच्या ग्रुपवर टाकतील आणि तुमच्या सगळ्यांची यादी माझ्याकडे व्यक्तिगत मी तुम्हाला पाठवेन. तसंच अनेक मंडळी येऊ शकत नाही आणि आज मी याची जाहिरात केलीच नव्हती, कारण आमचा शुक्रवार तारा तिकडे तिथे पण सभासद आहे आणि जागेचा प्रश्न आहे, त्यामुळे ती लोक बघतील. असो, आपण सगळी मंडळी एकाच वयोगटातली होत, त्यामुळे आपल्याला जुन्या गोष्टी सगळ्या आठवून त्या रिपीट करायला आवडतात. तसं 1970 साली एक चित्रपट आला होता, जुनं ते सोनं म्हणतात ना तसं. त्या चित्रपटाचं नाव होतं साधू और शैतान, मेहमूदचा चित्रपट होता. तर त्यामध्ये हे दिग्दर्शक लोक किती म्हणजे हे असतात, ग्रेट असतात. एखाद्या माणसाची व्यक्तिरेखा एस्टॅब्लिश करायची त्यासाठी किती वेगवेगळे हे वापरतात ते फंडे. तर त्यामध्ये साधू शैतानमध्ये ओमप्रकाश दाखवले, एक सज्जन मनुष्य सत्वशी बँकेमध्ये कॅशियर असतात. आता त्याची कॅरेक्टर कसं दाखवायचं, ते बँकेत बाहेर पडतात संध्याकाळी बँक बंद झाल्यावरती. तर असं येताना त्यांना एक पक्षी विकणारा माणूस भेटतो, हातात पिंजरे असतात, त्या पिंजऱ्यामध्ये रंगीबेरंगी पक्षी असतात. ओमप्रकाश विचारतात त्या पक्षीवाल्याला की हा पिंजरा हे पक्षी कसे दिले, तुम्हाला 70 रुपये. ओमप्रकाश विचारतात 70 रुपये म्हणजे कसं काय, तुम्हाला 20 रुपये पिंजऱ्याचे आणि 50 रुपये पक्ष्यांचे. ओमप्रकाश म्हणतात मला फक्त पक्षी पाहिजे, पिंजरा नको. तो पक्षीवाला म्हणतो पिंजऱ्याशिवाय पक्षी काय करणार तुम्ही, म्हणतो तुला काय करायचंय, तुला पैशाची मतलब ना, 50 रुपये मी देतो, मला पक्षी दे. ठीक आहे म्हणा, त्याला काय फरक पडत नव्हता. मग 50 रुपये देतात ओमप्रकाश त्याला पक्षीवाल्याला, आणि पक्षी पिंजरा त्यांच्या हातात देतो. ओमप्रकाश पिंजऱ्याचं दार उघडतात आणि सगळे पक्षी भरून जातात. तर तो पक्षीवाला सांगतो ओमप्रकाशना, ओ महात्मा ये क्या कर दिया आपने. काय झालं, अरे बाकी पंछी उसको मार डालेंगे ना. त्यावर ओमप्रकाश म्हणतात मारेंगे तो क्या, आजादी की मौत तो मरेंगे. तुझ्या पिंजऱ्यामध्ये 2 वर्ष त्याचं आयुष्य असतं, दळून मारणार, आजादी की मौत तो मरेंगे. म्हणून म्हटलं ही मंडळी किती त्याची व्यक्तिरेखा कळते आपल्याला. आणि अनेक असे जुने चित्रपट, 1966 एक चित्रपट आला होता महाभारत नावाचा, दक्षिणेकडचा होता. दक्षिणेकडचा चित्रपट म्हणजे ट्रिक सेनची लैलू. तो खूप अनेक वेळा बघितला होता. त्यावेळी पगार कमी होता, आमच्या बँक ऑफ इंडियात मी लागलो 238 रुपये पगार होता. मग काय मॅजेस्टिकला जायचं आणि 1 रुपयाचं तिकीट काढायचं, सगळ्यांना चालत असेल, सगळ्यात पुढचं असेल. तर त्या महाभारत चित्रपटामध्ये सगळे मोठे मोठे स्टार होते, अभि भट्टाचार्य, प्रदीप कुमार वगैरे. त्यामध्ये असं दृश्य दाखवलंय की कर्ण आणि अर्जुनाची घनघोर लढाई चालू असते आणि एका क्षणी अर्जुन कर्णाच्या रथावर बाण मारतो आणि कर्णाचा रथ घोड्यासकट 8-10 फूट मागे ढकलला जातो. अर्जुन खुश होतो आपल्या पराक्रमावरती. 8-10 फूट कर्णाचा रथ घोड्यासकट मागे ढकलला जातो. थोड्या वेळाने युद्ध चालूच आहे. थोड्या वेळाने कर्ण अर्जुनाच्या रथावर बाण मारतो आणि अर्जुनाचा रथ साधारण 1 इंचभर मागे ढकलला जातो घोड्यांसकट. आणि त्यावेळी भगवान श्रीकृष्ण ते सारथीच होते अर्जुनाचे. तर अर्जुनाचा रथ कर्णाच्या बाणाने मागे एवढा सरळ करते, कृष्ण म्हणतात महावीर कर्ण की जय हो. त्यावर अर्जुन विचारतात भगवान श्रीकृष्णांना, केशव खरे त्याचा रथ मी 8,000 फाट मागे ढकलला, तुम्ही मला काही शाबासकी दिली नाही, आणि त्या कर्णाने माझा रथ एवढासा मागे ढकलला, तर तुम्ही लगेच म्हणता महावीर कर्ण की जय हो. केशव ऐसा क्यों. तेव्हा कृष्ण सांगतात अर्जुनाला, पार्थ अरे तुझ्या रथावरती महाबली हनुमान बसले आहेत. 3 लोकांचा भार खांद्यावर घेऊन मी तुझ्या रथावर बसलो आहे. ऐसे रथ को इतना सा भी पीछे ढकेलना कोई मामूली बात नहीं है. अशा सगळ्यांना जुनं ते जुनं आपण म्हणतो करत असतो. बहिणाबाईंचा कालच बहिणाबाईंचा कार्यक्रम असतो, त्या तृप्ती ते आणखी 4 जणी करतात. तो कालच ह्याला झाला मुलुंडला. बहिणाबाई म्हणजे एक विद्यापीठच होतं आणि त्यांचं जे अष्टाक्षर म्हणजे 8-8-8-8. मला वाटत नाही की बहिणाबाईंच्या वेळी सगळं शास्त्र होतं की नाही, पण त्यांनी जे आपसूक त्यांच्यातनं आलं ते आम्ही फॉलो करतो. तर जसं खोप्यामध्ये खोपा सुरळीचं चांगलं 8-8-8. तर ताई पण अशा कविता करतात चांगलं. तर ते कविता त्यांनी केली रंगवेळ पहाटेची, ती आपण बहिणाबाईंच्या पासून बरेच जण स्फूर्ती घेतात, मीही घेतली. आणि त्यांच्या कविता सगळ्या आशयप्रधान आणि सगळ्या सकारात्मक. मी कुठल्याही प्रसंगी त्या कधीही खचल्या नाही आणि इतक्या सगळ्या छान कविता त्यांच्या. तर ही पण एक पहाटेची वेळ आपल्या खेड्यातली अशी कविता केली होती. रम्य वेळ पहाटेची दव बिंदू तृणांवर, नवरूप निसर्गाचे दाट धुके धरेवर, हल
लगेच किलबिल हळूवार थर थर कल्पवृक्ष डोलताना दिसे देखावा सुंदर रमणीय वनश्री घेई धुक्याची चादर जशी पांघरून शाल श्वेत वर्णाची धूसर रवी किरणे सोनेरी ते जाळली वसुंधरा अलगद धुके दूर जाग येत से पाखरा क्षणभंगुर जीवन जरतर असे सारे घेई जाणून मानवारग जीवनाचे न्यारे जोडी खिल्लारी बैलांची कशी दिसते देखणी किती वर्णावे तयाना आता ठेवते लेखणी किती वर्णावे तयाना आता ठेवते लेखणी. ताईंचा गीतसृष्टी कार्यक्रम असतो, त्याचे 94 प्रयोग झाले. संधी मिळाली तर आम्ही कीर्तीताईंना सांगू की कोमल सापतर्फे 100 तर त्यामध्ये मी निवेदन करतो त्यांच्या कार्यक्रमात आणि एखादं दुसरं गाणं म्हणतो त्यांच्याबरोबर. आपण लग्नात नाही का सत्यनारायण उरकून घेत गाणी म्हणायचं त्यांच्या कार्यक्रमात उरकून घेतो दुसरं गाणं असं. पण त्यांचं मी अनेक जरी गाणं म्हणत नसतो ना तरी त्यांच्या त्या कार्यक्रमात खूप शिकलो मी. आता बघा नेहमी कसं म्हणतात, आता ठेवते लेखणी, आता ठेवते लेखणी. मला लगेच 40 वर्ष मागे जायला झालं. शम्मी कपूरचा सिनेमा आवाज देके हमें तुम बुलाओ मोहब्बत में इतना न हमको सताओ न हमको सताओ. मी ताईला विचारलं, म्हटलं याचं काय तेव्हा शास्त्र आहे त्याला, कधी त्याचं म्हणायचं कधी असं म्हणायचं न हमको सताओ म्हणजे क्लोजला असं म्हणायचं म्हणजे प्रेक्षकांनाही कळतं की गाणं संपत असं. तर आता कोमल सापाचा कार्यक्रम आहे कोकण मराठी. मला अनेक लोकांना विचारलं कोमल साप म्हणजे काय म्हणतात. कोकण मराठी साहित्य परिषद. आता कोकण म्हटल्यावरती कोकणीचं काहीतरी कोकणात यायला पाहिजे. कोकण म्हटलं कोकणी भाषा म्हणजे आमची मालवणचीच भाषा. तर मालवण म्हटल्यावरती आपल्या डोळ्यासमोर येतं मच्छिंद्र कामणी. कारण मालवणीला प्रतिष्ठा जी दिली तर मालवणी म्हटल्यावरती डोळ्यासमोर येतं मच्छिंद्र कामणी. कारण मालवणीला प्रतिष्ठा मच्छिंद्र कामणी मिळवली. आता आम्ही ऑफिसमध्ये बँकेमध्ये वगैरे उजळ मात्याने एकमेकांची लंडनमध्ये मालवणी लोक बोलायला लागली. ती केवळ त्यांची पूर्वी ना हसतच मालवणी चपला कधी कॅरेक्टर राहणारे मालवणात नाल वगैरे असं म्हणून आता मालवणीला त्यांनी प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. तर तसे आमचे मच्छिंद्र कामणी त्यांचं एक नाटक होतं पांडवो इलोरे. तर छोटासा त्यातला एक संवाद आपण सादर करून कोमल सापाचा कार्यक्रम म्हटल्यावरती कोकणी भाषेतला हवंच काहीतरी. तर मच्छिंद्र कामणीचं नमस्कार. माझी ओळख करून देत आहे. मी तात्या भागवजी सावंत, रिटायर्ड जमादार, मुंबई महानगरपालिका पाणी खाते. मुंबईत राहायचं ठिकाण रंगारी बदकचा डिलाइट रोड जोरपर्यंत मुंबई नंबर 13. गुळगाव मुक्काम पोस्ट मालवण पेटेवाडी जिल्हा सिंधुदुर्ग. मालवण ते मुंबई एसटीचा तिकीट 438 रुपये 50 पैसे. एवढी ओळख पुढे झाली. सर मी चौकात जाणार होतं. मी माझो पोरगो शिरी, आमची सूनबाय आणि आमचो कमिशनर. कमिशनर म्हणतात त्यांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह दिसो. कमिशनर म्हणजे आमची बायको. त्या नटसम्राट नाटकात नाही त्याची ती सरकार होती ना, तो एकसारखं म्हणा सरकार तशी आपली कमिशनर. आता तुमका सांगतोय की माणूस रिटायर्ड झालो ना की घरात त्याला किती किंमत असतात सगळ्यांना माहिती आहे. हे असतं सगळे पण असतं म्हणजे तुमचा माझा सगळ्यांचा साहित्य. एक कोप चाय मिळायची पंचायत होता.
तो नटसम्राट कसो सारखो म्हणा, कोणी घर देता का घर, कोणी घर देता का घर, तसा माका सारख्या म्हणत रावचा लागता. कोणी चाय देतात काय गो माका चाय होया गो, माका एक कप चाय मिळत काय गो, माका चाय होया गो, माका चाय होया गो. एक सारखे 4 ढोशी बसतास. सकाळपासून 8 चाय झाले. अख्खी लिप्टन कंपनी घशात घालूची हा की काय? अशा डायबिटीस होतलो. कमिशनर, तुमचा आवाज किती कमावलेलो हा ना, म्हशी सारखो. बाहेरात असताना म्हशी राखूचा काम मीच करत होते. काय तेव्हा असतात. आता सासरी गेल्यावर रेडो राखते. काय बोलला नाही आणि तुम्ही काय ऐकला. कामावर जायत होते ता बरा होता. आता एक सारखे मित्रांग बोलीत राहतात, चाय डोशीत राहतात. मित्रांग बोलीत राहतात, चाय डोशीत राहतात. मित्रांग बोलीत राहतात आणि चाय डोशीत राहतात. अगो एवढ्या मोठ्या कपात ती नका एवढी चाय घेऊन गेलस, ते माझ्या पिंडावर शिपडूसाठी काय अगो यमाच्या रेड्याच्या बहिणी योग कस तरी घेऊन जा. ऐकता काय बघा मग असो. तर मंडळी, श्रावण महिनो इलो. श्रावण महिनो इलो की लोक कसले नाही कसले संकल्प करतात. मी पण संकल्प केले ज्ञानेश्वरीची पोथी वाचायची. कसं झाला, ऑफिसात रिटायर्ड झाले ना, त्या ऑफिसात त्या मंडळीने नका ज्ञानेश्वरीची पोथी भेट म्हणून दिली. हो तुमका सांगतोय, 34 वर्ष नोकरी केलंय मी. 34 वर्ष माका वाटला काहीतरी मोठी वस्तू देती, मिक्सर देती, वॉशिंग मशीन देती. हे मेल्याने देव गेल्याने काय ज्ञानेश्वरीची पोथी. तुमका सांगतोय, या माझ्या निरोप समारंभासाठी ऑफिसमधल्या सगळ्यांच्याकडसून वर्गणी गोळ्या केल्यानी तुमका काय सांगा, माय झ्यानी माझ्याकडसून सुद्धा वर्गणी. काय बोलायचं, काय बोलण्यासारख्या माझ्याकडसून सुद्धा वर्गणी घेतली. असो. तर आता ह्यो संकल्प किती दिवस टिकतात तो बघूया. ज्ञानेश्वरी वाचूचो भूतूसून कसलो तरी वास येत आहो. सांगतो असे चांगलं वास येत ठेवलं ना की वाचनात लक्ष लागत नाही. आता असं करतय की कमिशनर बोला विचारतय कसं वास येतात तो. मध्ये बघूया. शांतबाई हो, गो शांतबाई, संध्या गो, संध्या गो, राणी आहे संध्या. काय हो, किती ओरडतास? बघलास ना, आडनाव घेऊन हाक मारले तेव्हा बाहेर गेला. किती ओरडत होतास? तू बस 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 का सांगते. माका एक सांग, अगो भूतूसून कसं तरी चांगलं वास येतात. आज भाजी कसली करत? सुरणाची शिरा पडो तुझ्या तोंडावरती. तुला किती वेळा सांगलंय गो, श्रावण महिन्यात सुरणाची भाजी करू नको म्हणून. किती करू नको? किती म्हणजे अगो सुरणाची पोळी चावताना मटणाची पोळी चावल्यासारख्या वाटत. आणि काय वाचता का? वाचा. वाचते वाचते वाचते. तू ऐकव बसा, तेवढ्यात पुण्य पदरात पडतात. वाचा काय? वाचते वाचते वाचा वाचते. हे बघ तू आता मध्ये मध्ये बोला नको. मी मध्ये मध्ये बोलते काय मंजूर आवाज बघा. माय मालवणी लता मंगेशकर. मेला काय लाजता बघा, काय लाजता बघा. अगो लाजायचा होता त्या वयात, कधी लाजलंच नाही. तेव्हा ते लाजला असत का श्रीका 3-4 भावंडात असतील. काय वाचता तो देवाचा वाचते माझे बाय वाचते. पार्थ म्हणे केशवा देवादिदेवा, आता झडकरी रथ पेलावा, उचलो निमध्ये स्थिर करावा दोन्ही दळा. कमिशनर, याचा अर्थ तुमका समजावून सांग. कशा याचा अर्थ माका डाऊट नाही असं वाटलं काय तुमका? कमिशनर,
येतो होतो तुमका ठाव कसा मगे सांगा बरं. सांगते सांग. ऐका ऐकते. ऐका बरोबर, ऐकते. हा. कृष्ण अर्जुनक म्हणता हा. ऐकताय ना ऐकते की हा. म्हणता. कृष्ण अर्जुनक म्हणता काय म्हणता? हे अर्जुना झडले तुझे हात ते योरत चल आणि दोन्ही हाताने दळून हाड. दळा म्हणजे दळून हाड, दळा म्हणजे दळून हाड. समजला? माझे बाय कमिशनर तुमची ही हुशारी बघून ज्ञानेश्वर बाहुलीचो रेडो तुमच्या पायावर तुम्ही याला जोडता अर्थ सांगता बाहेर नाही ती जाते कामावर पडलेली तुमका काय सचार बसूचा. माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच नका घालायला. आज काय 4 पानं सुद्धा वाचून होती असं वाटत नाही. राहा द्या तर उद्या सुरुवात करूया आपलं. तर अशी हिमालयन आपण तर समारोपाकडे आलो. सगळ्यात पहिली खूप बरं वाटलं आणि हा जो कार्यक्रम आहे आनंदाचे डोही त्याची कथा अशी आहे. सगळं लिहून तयार होतं पण फायनल झालं नव्हतं, तालमी झाल्या नव्हत्या. आणि आमच्या शुक्रवारामध्ये रामदास कामत साहेब पौरसभेचे ते स्टेट बँकेत मोठे ऑफिसर होते, त्यांचा कार्यक्रम ठरला होता आणि आदल्या दिवशी त्यांना एक अपघात झाला आणि ते ऍडमिट झाले. त्यांच्या विषयीचा फोन आला तर येऊ शकत नाही म्हणून. आता काय करायचं, आयत्या उद्या कार्यक्रम आहे आज. मग हे सगळं जमवाजमव केली आम्ही रात्री तारीख केली, सकाळी केली आणि एका दिवसाच्या नोटीसने सगळ्या कार्यक्रम बसवला. त्यामुळे पण तो त्याचं श्रेय त्यांना आहे. मागे वाईट झालं पण चांगलं झालं. आणि बरेच आता हा आजचा 6वा कार्यक्रम आहे. हा परवाच्या दिवशी माटुंगा सेवा सदन मंडळ महिला मंडळ तिथेही झाला होता. तर आपण कार्यक्रमाचा समारोप एका जुन्या गाण्यांनी करूया. या कार्यक्रमामध्ये गाणी ती न ठेवली होती कारण हा विविध रंगी कार्यक्रम आहे म्हणून. तर जुनं नाटक उमस पडेल तर चित्रपटातलं गाणं रमेश देव आणि चित्र त्यांच्यावर चित्रण झालंय. त्याचं गाण्याचं नाव बोल आहे माहिती असेल सगळ्यांना. उमस पडेल तर म्हटलं की सगळ्यांना समज उमस पडते.